महाराष्ट्रातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी आणि सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून काही महत्वाचे पावलं उचलण्यात येत आहे। आपल्यासोबत प्रशासक वेंकी रुगवानी सर आहेत। सर, नेमकं काय हे पाऊल? काहीतरी एक क्रेडिट सिस्टीम नवीन येत आहे, नेमकी काय ती सिस्टीम डॉक्टरांसाठी आणि कशा पद्धतीने ग्रामीण भागाला याचा फायदा होईल? आपल्या देशात शहरी आणि ग्रामीण रुग्णसेवामध्ये खूप तफावत आहेत आणि म्हणून याची दखल घेऊन आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांनी एक उपयोजना राबवण्याची सूचना आम्हाला दिली होती आणि या अनुषंगाने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने एक योजना आणली आहे। जे डॉक्टर्स ग्रामीणमध्ये रुग्णसेवा देतील, निशुल्क रुग्णसेवा देतील, म्हणजे निशुल्क मेडिकल कॅम्प्समध्ये किंवा निशुल्क सर्जिकल कॅम्प्समध्ये सहभागी होतील, त्यांना प्रोत्साहन रूपी क्रेडिट पॉइंट्स महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तर्फे देण्यात येऊ। आणि आमच्या जे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे ही म्हणजे पूर्ण देशभराची सगळ्यात मोठी काउन्सिल आहे। याच्यात 2 लाख डॉक्टर्स पंजीकृत आहेत आणि या डॉक्टरांना दर 5 वर्षी रिन्युअल म्हणजे त्यांच्या लायसन्स किंवा रजिस्ट्रेशन आहेत त्यांना रिन्युअल करावं लागते आणि रिन्युअलसाठी त्यांना काही क्रेडिट पॉइंट लागतात आणि या क्रेडिट पॉइंट्स म्हणजे त्यांना त्यांच्या नॉलेज अपडेट केल्यानंतर म्हणजे त्यांच्या कॉन्फरन्समध्ये किंवा सीएमईमध्ये जेव्हा ते अटेंड करतात तर त्यांना क्रेडिट पॉइंट मिळतात। आता म्हणजे हे आपली ग्रामीण रुग्णसेवा सक्षम करण्यासाठी आपले डॉक्टर्स जे ग्रामीणमध्ये जाऊन तिथे त्यांनी फ्री निशुल्क रुग्णसेवा करावी आणि त्यांना असं प्रोत्साहन द्यावा म्हणून ही योजना आम्ही आणली आहे। याच्या अनुषंगाने आता त्यांना ही रुग्णसेवा जेव्हा त्यांनी केली तर त्यांना क्रेडिट पॉइंट मिळतील आणि हे जे क्रेडिट पॉइंट्स आहेत ते त्यांना त्यांचे लायसन्स रिन्युअल करायच्या वेळी ते काम येईल। सर, पूर्वी ही क्रेडिट पॉइंट नव्हते मिळत का? आणि दुसरे यामुळे कसा ग्रामीण भागाला फायदा होईल? ते सक्षमीकरणाला एकूण तज्ञ डॉक्टर जेव्हा ग्रामीण भागात जातील त्यामुळे त्याची सक्षमीकरण होण्यास, बळकटीकरण होण्यास आरोग्याचा फायदा होईल। कशा पद्धतीने संपूर्ण योजना? आता पहिले क्रेडिट पॉइंटचं सिस्टम आमच्याकडे होता, पण ते क्रेडिट पॉइंट्स आम्ही जेव्हा ते कॉन्फरन्सेस वगैरे अटेंड करत होते तर जेव्हा नॉलेज ते अपडेट करत होते तेव्हा त्यांना मिळायचे। पण आता हे आम्ही एक प्रोत्साहन रूपी क्रेडिट पॉइंट त्यांना रुग्णसेवा जेव्हा ग्रामीणमध्ये ते करणार तेव्हाही आम्ही देऊ, त्यांना ते मिळेल। आणि दुसरा म्हणजे आता आपल्याला माहित आहे की आपल्या देशात म्हणजे मोस्ट ऑफ द डॉक्टर्स जे आहेत ते शहरी भागामध्ये जास्त आहेत आणि ग्रामीण भागामध्ये विशेषकर तज्ञ डॉक्टर्स जे आहेत ते कमी आहेत। म्हणून जेव्हा आम्ही हे योजना आणू त्याच्यानंतर जास्तीत जास्त तज्ञ डॉक्टर्स, चांगले डॉक्टर्स जे आहेत ते आपल्या ग्रामीण क्षेत्रामध्ये जाऊन रुग्णसेवा करतील आणि निश्चित रूपाने त्यांना जेव्हा क्रेडिट पॉइंटचा प्रोत्साहन मिळणार तर ते जातील तिकडे आणि ते काम करतील आणि मग त्याचा लाभ जे आहे ते ग्रामीण रुग्णसेवाला मिळेल। आणि ग्रामीण रुग्णसेवा जे आहे ते सक्षम करण्यात आम्हाला एक मोठी पाऊल आम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल तर्फे उचललं आहे। सर, हे पाऊल म्हणजे कधीपासून सुरू होईल आणि याला काही विरोध किंवा काही असा होऊ शकतो का? नाही, मला नाही वाटत विरोध। म्हणजे हे तर खूप म्हणजे एक सामाजिक, मला असं वाटतं की उलट डॉक्टरांमध्ये एक सामाजिक रुग्णसेवा करण्याची एक जबाबदारी तेही निर्माण होणार आणि त्यांनाही एक प्रोत्साहन मिळणार की आम्ही जाऊन काही रुग्णसेवा करू आणि मग त्याच्यानंतर त्यांना काही क्रेडिट पॉइंट्सही मिळत आहेत। तर मला वाटतं हे तर एक खूप चांगला उपक्रम आहे आणि सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून हे क्रेडिट पॉइंटचे एक सिस्टीम लावण्यात येते आणि त्याचबरोबर याचा फायदा अप्रत्यक्षरित्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणाला सुद्धा होणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।